रहना। उगवला नसता सूर्य तर देखिए बाबासाहेब आंबेडकर हे बॅरिस्टर होऊन आल्यानंतर या भारतामध्ये, या संपूर्ण भारतामधील, या देशामधील विद्वान लोकांच्या विद्वत्तेची चाचणी करण्यास बाहेर देशातून शिष्टमंडळी या भारतामध्ये येतात आणि ती शिष्टमंडळी या भारतामध्ये आल्यानंतर सर्वप्रथम ती शिष्टमंडळी बॅरिस्टर जिनांच्या घरी जातात। तेव्हा बॅरिस्टर जिनांचा सेक्रेटरी म्हणतोय, बॅरिस्टर जिनांची झोपण्याची वेळ झाली, तुम्ही उद्या येऊन मुलाखत घ्या। उद्या जाऊन मुलाखत घेतात। रात्रीचे 9 वाजता ती शिष्टमंडळी गांधींच्या घरी जातात। गांधींचा सेक्रेटरी म्हणतोय, गांधींची आरामाची वेळ झाली, तुम्ही उद्या येऊन मुलाखत घ्या। उद्या जाऊन मुलाखत घेतात। रात्रीचे 10 वाजता ती शिष्टमंडळी बॅरिस्टर नेहरूंच्या घरी जातात। तर नेहरूंचा सेक्रेटरी म्हणतो, नेहरूंची आरामाची वेळ झालेली आहे, तुम्ही उद्या येऊन मुलाखत घ्या। उद्या जाऊन मुलाखत घेतात। पण रात्री 2 वाजता ती शिष्टमंडळी बॅरिस्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घराजवळ जातात आणि दरवाजावर थाप मारतात। तेव्हा स्वतः बाबासाहेब आंबेडकर दरवाजा उघडतात। शिष्टमंडळी त्यांना प्रश्न करतात की रात्रीचे 8:30 वाजता जिना झोपले, 9 वाजता गांधी झोपले, रात्रीचे 10 वाजता नेहरू झोपले, पण बाबासाहेब मिस्टर आंबेडकर तुम्ही रात्रीचे 2 वाजेपर्यंत जागी का? त्यावेळी बाबासाहेब आंबेडकर त्यांना प्रतिउत्तर देतात। ती काय प्रतिउत्तर देतात या गीतामधून मांडण्याचा प्रयत्न करतोय की उगवला नसता सूर्य तर काळी राती कोपली असती। शून्यवाला विषय दादा, बड़ा प्यारा विषय की उगवला नसता सूर्य तर काळी रात कोपली असती। तुझी चमक धमक कधीचीच लोकली असती की मनोज राजा बाबासाहेब तर सुखाने झोपला असता। अबे तर तुमची ना माई खानदान कधीची झोपली असती। गायकवाड साहेब रात्रीच्या 2 वाजेपर्यंत कशासाठी बाबासाहेब आंबेडकर जागी असायचे? 24 तासामधून बाबासाहेब आंबेडकर 18 तास अभ्यास करायचे। कशासाठी? आपल्या परिवारासाठी नाही, या समग्र या समाजासाठी, बहुजन समाजासाठी, वंचित समाजासाठी बाबासाहेब आंबेडकर 18 तास अभ्यास करायचे। कारण जग हे निवांत झोपले, बड़ा प्यारा विषय है। गुलामीचा सुरंग फुटला नसता कधी, गुलामीचा सुरंग फुटला नसता कधी, समतेचा वादळ वारा सुटला नसता कधी, की मनोज राजा जर का बाबासाहेब आंबेडकर आपल्या पत्नी मुलात रमला असता, अबे तर तुमच्या ना माया कमरेचा फळा सुटला नसता कधी।
ऐकाव ज्या मनाच्या गोष्टी करून राहिल्या ना ए पोरी ए इंस्टाग्राम जग हे निवांत झोपिले जग हे निवांत झोपिले जग हे निवांत झोपिले चंद्र नभी लोपला जग हे निवांत झोपिले चंद्र नभी लोपला जग हे निवांत झोपिले चंद्र नभी लोपला पण भीमनाही झोपला पण भीमनाही झोपला पण भीमनाही झोपला पण भीमनाही पण भीमनाही झोपला पण जब मैं बड़ा मूड में होता हूँ त्यावेळेस मी असे विषय सादर करत असतो आणि तुमचा ब्रेन वॉश होण्यासारखा विषय आहे कारण की नेहरू मन से नहीं धन से जरदार था नेहरू मन से नहीं धन से जरदार था भीम मन से तन से ज्ञान से असरदार था कि मनोज राजा अगर चाहिए दिलेरी का सबूत तो कस्तूरबा से पूछो भीम कितना दिलदार था भीमनाही झोपला पण भीमनाही झोपला पण भीम नाही झोपला तुमच्यासाठी मायासाठी कारण करिन्या मंथन आहा करिन्या मंथन अनुसंशोधन करिन्या मंथन अनुसंशोधन करिन्या मंथन अनुसंशोधन खास करून माझ्या या ठिकाणी बसलेल्या प्रमोदजी आठवले साहेब यांच्याकडून 100 रुपयाची भेट आली धन्यवाद आठवले साहेब तरुण मुली ज्या यंग जनरेशन मुली जे याच्यामध्ये बसलेले आहेत त्यांनी आपले डोक्याचे दरवाजे उघडून ऐकावं आणि तरुण मुलांनी ऐकावं की बाबासाहेब आंबेडकरांचा किती मोठा त्याग आपल्यासाठी आहे हसण्याची बाब नाही जर बाबासाहेब नसते तर आपल्याला हसायला भेटलं नसतं कारण की गुलामीच्या दलदलीतून निघता आलं नसतं हे सुख हे वैभव बघता आलं नसतं की मनोज राजा भीमकर अभ्यासासाठी जागला नसता अभे तर तुला आणि मला हे स्वाभिमानानं जगता आलं नसतं म्हणून करिन्या मंथन अनुसंशोधन करिन्या मंथन अनुसंशोधन करिन्या मंथन अनुसंशोधन करिन्या मंथन अनुसंशोधन ग्रंथ चालित होता ग्रंथ चालित होता हो ग्रंथ चालित होता करिन्या मंथन अनुसंशोधन ग्रंथ चालित होता कशासाठी काय घेणं देणं होतं बाबासाहेबांना काय गरज होती अभ्यास स्वतःच्या परिवाराचा जर बाबासाहेबांनी विचार केला असता तर हे तुमच्या गळ्यातलं मळकं सुटलं असतं अबे जर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःचा विचार केला असता तर या जगामध्ये बाबासाहेब आंबेडकरांसारखं सुखी कोणी राहिलं नसतं
टाटा बिर्ला अंबानी सारखे बाबासाहेबांच्या घरी झाडू पोछा करण्यासाठी राहिले असते, पण नाही, बाबासाहेबांचे लेकरं 1-1 रुपयाच्या इंजेक्शनासाठी, एका भाकरीच्या तुकड्यासाठी बाबासाहेबांची लेकरं मरण पावले, तरी बाबासाहेबांना खंत वाटली नाही. कारण करुण्या मंथन अनुसंशोधन ग्रंथाचा आडित होता. कशासाठी? रमाईसाठी, त्यांच्या लेकरांसाठी नाही, तुमच्यासाठी, तुमच्यासाठी तो राजहंस, तुमच्यासाठी तो राजहंस आस वेगाडीत होता, आस वेगाडीत होता, आस वेगाडीत होता, आस वेगाडीत होता. अरुणदादा इंगळे यांच्याकडून 100 रुपयाची भेट आली. ते पण म्हणतात, कारण माऊल्यांनो बाबासाहेबांचे स्वतःचे डोळे बाबासाहेबांना म्हणतात, स्वतःचे डोळे बाबासाहेबांना म्हणतात, साहेब झोपून जा, खूप रात्र झाली, खूप वेळ झाली, साहेब आराम करा. कारण नैनाने जरी, नैनाने जरी निजरेसाठी, नैनाने जरी निजरेसाठी, नैनाने जरी निजरेसाठी, नैनाने जरी निजरेसाठी लाख आग्रह थोपला, लाख आग्रह थोपला, पण भीम नाही. श्रावणी, श्रावणी गजवे यांच्याकडून 100 रुपयाची भेट आली. नैनाने जरी निजरेसाठी लाख आग्रह थोपला, पण भीम नाही झोपला, पण भीम नाही झोपला, पण भीम नाही झोपला, पण भीम नाही झोपला. जास्त वेळ तुमचा घेणार नाही, गीताचा शेवट आहे काका. बुद्धिजीवी लोकांची बुद्धिजीवी गाणी आहे, हसण्याचे कार्यक्रम आपण दररोज ऐकतो, पण ज्या लेखणीमधून आपली विद्वत्ता वाढते अशा आपल्या समाजाच्या लोकांनी कार्यक्रम गाणे ऐकले पाहिजे. कारण की जातीमुळे हवे ते अवसर भेटले नाही, जातीमुळे, जातीमुळे हवे ते अवसर भेटले नाही. दादा हे जे भेटले ना ते सोयीस्कर भेटले नाही, जातीमुळे हवे ते अवसर भेटले नाही, जे भेटले ते सोयीस्कर भेटले नाही. अंधविद्याभूमीत भीमाला मनोज राजा, अबे बडोद्यात भाड्याने घर भेटले नाही. ज्यावेळेस सयाजीराव गायकवाड यांच्यासोबत बाबासाहेब आंबेडकरांची अग्रीमेंट होते, बाबासाहेब बडोद्यामध्ये नोकरी करणार, त्या बडोद्यामध्ये सर्व लोकांना ही बातमी कळली की महार या आपल्या बडोद्यामध्ये येणार आहे नोकरीसाठी, तर त्या महाराला कोणीही रूम भाड्याने देऊ नये अशी सर्वांची एकी होते. पण बाबासाहेब आंबेडकर, जय भीम, जय भीम युवाई साहेब, आमच्या युवाई साहेबांची जोरदार टाळ्यावाजून स्वागत करा. बाबासाहेब आंबेडकर जात लोकून त्या बडोद्यामध्ये जातात आणि एका पारसी समाजाच्या घरी भाड्याने राहतात. पण ज्यावेळेस त्या व्यक्तीला माहित पडते की बाबासाहेब अछूत आहेत, महार आहेत, त्यावेळेस रात्री 2 वाजता बाबासाहेब आंबेडकरांचं घरामधलं सामान ते बाहेर फेकून देतात. बाबासाहेबांचा मित्र ते सामान गोळा करतात, बाबासाहेबांनी त्यांचा मित्र ते सामान गोळा करतात, एका झाडाखाली ते सामान ठेवतात आणि बाबासाहेबांचा मित्र निघून जातो. आणि रात्रभर बाबासाहेब आंबेडकर विचार करतात की जर माझी जर ही स्थिती असेल, मी मिस्टर आंबेडकर, मी बाबासाहेब आंबेडकर, माझ्यामध्ये 50 ग्रॅज्युएट असे समावतील असा मी विद्वत्ता, इतकी माझी विद्वत्ता आहे, पण माझी जर इतकी स्थिती असेल तर माझ्या समाजाची काय परिस्थिती असेल. आणि बाबासाहेब आंबेडकर बडोद्यामध्ये संकल्प करतात, ते शिकलो मी किती. आकुश तायडे यांच्याकडून 200 रुपयाची भेटली. देखिए ऐसी लाइन दे रहा हूं आपको कि आपकी जिंदगी सवर जाएगी. कि शिकलो मी किती
जर माझी अशी परिस्थिती असेल तर माझ्या समाजाचा काय हाल असेल. बाबासाहेब म्हणतात शिकलो मी किती म्हणते जी पण माझी ही गती. शिकलो मी किती पण माझी ही गती. पण काय असेल माझ्या समाजाची स्थिती. समतेचा राबविल मी समतेचा राबविल मी समतेचा राबविल मी प्रकल्प श्रमाने. समतेचा राबविल मी प्रकल्प श्रमाने. आणि मग त्या बडोद्यात केला संकल्प भीमाने. बडोद्यात केला संकल्प भीमाने. त्या बडोद्यात केला संकल्प भीमाने. बडोद्यात केला संकल्प भीमाने. बडोद्यात केला संकल्प भीमाने. बाबासाहेब आंबेडकरच्या निवाच्या झाडाखाली बसून विचार करतात आणि त्या ठिकाणी असा संकल्प करतात. शिकलो मी. कशाचा संकल्प बाबासाहेबांनी केला. कशासाठी केला. तुमच्या आमच्यासाठी केला. शिकलो मी किती. शिकलो मी किती पण माझी ही गती. अरे काय असेल माझ्या समाजाची स्थिती. समतेचा राबविल मी प्रकल्प श्रमाने. समतेचा राबविल मी प्रकल्प श्रमाने. अरे त्या बडोद्यात केला संकल्प भीमाने. बडोद्यात केला संकल्प भीमाने. त्या बडोद्यात केला संकल्प भीमाने. त्या बडोद्यात केला संकल्प भीमाने. त्या बडोद्यात केला. आवाज परिवर्तन हे चॅनल आहे. या चॅनलला आपल्या समाजाच्या तरुण मुलांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपलं चॅनल आहे. आपल्या समाजाच्या लेकरांना बहुजन समाजाच्या लेकरांना समोर नेण्याचं काम केलं पाहिजे. कारण की त्या बडोद्यात केला बडोद्यात. बाबासाहेब म्हणतात की माझ्यामध्ये 50 ग्रॅज्युएट समावतील इतका मी विद्वान. पण माझी जरी ही स्थिती असेल तर माझ्या समाजाची काय हालत असेल. म्हणून बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी संकल्प करतात की शिकलो मी किती. शिकलो मी किती. शिकलो मी किती. शिकलो मी पण माझी ही गती. माझी ही गती पण माझी ही गती. अरे काय असेल माझ्या समाजाची स्थिती. समतेचा राबविल मी प्रकल्प श्रमाने. समतेचा राबविल मी प्रकल्प श्रमाने. हे काकू बडोद्यात केला संकल्प भीमाने. बडोद्यात केला संकल्प भीमाने. त्या बडोद्यात केला संकल्प भीमाने. त्या बडोद्यात केला संकल्प भीमाने. गीताचा शेवट आहे. बाबासाहेब आंबेडकरांना चिंता होती या सर्व समाजाची. कारण एकच चिंता एकच चिंता माझी जनता. एकच चिंता माझी जनता. एकच चिंता माझी जनता. होईल कैसी मुक्त. होईल कैसी मुक्त. होईल कैसी मुक्त. पॉम्पलेट वाले नंतर वाटचा पॉम्पलेट काय महत्वाचा काही विषय नाही त्याच्या देवळा. नंतर वाटचा डिस्टर्ब होते. एकच चिंता माझी जनता. होईल कैसी मुक्त. क्रांती तंब क्रांती तंब एकही थेंब ना सांडवी तर रक्त हो. ना सांडवी तर रक्त हो. ना सांडवी तर रक्त. निद्रेसाठी दिवसा राती. निद्रेसाठी दिवसा राती. देह जरी आक्रोशिला. देह जरी आक्रोशिला. कारण की गांधीचा जन्म झाला जातीचा धर्म रासविण्यासाठी. नेहरूचा जन्म झाला सत्तेची भाकर पाचविण्यासाठी.
धीरूभाई अंबानी टाटा बिर्लाचा जन्म झाला धन आणि दौलत साठविण्यासाठी, पण माझ्या बाबासाहेबांचा जन्म झाला या समस्त बहुजन समाजाचे प्राण वाचविण्यासाठी। कारण पण भीमनाशी झोपला,